राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. वाड्याच्या भग्न भिंती, पुसट झालेली भित्तिचित्र, अंधारा निमुळता जिना, चौकातली दगडी फरसबंदी आणि एका खोलीत कोंडलेली भ्रमिष्ट व्यक्ती. रहस्य, गूढ आणि भयरसांनी युक्त अशी कादंबरी कोणाला आवडणार नाही. राजहंस प्रकाशनाच्या रहस्य सन्मान कादंबरी स्पर्धा विजेती सवाष्ण या कादंबरीविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. राजहंसी मोहोर या नवीन पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप असणार आहे. डॉक्टर क्षमा गोवर्धने शेलार लिखित सवाष्ण या कादंबरीची ओळख या एपिसोडमध्ये आपण करून घेणार आहोत. कादंबरीच्या लेखिका डॉक्टर क्षमा या आपल्यासोबत आहेत. तुझं स्वागत आहे मनापासून. धन्यवाद. डॉक्टर क्षमा या 2008 पासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ऋग्वेदातील अल्पज्ञात घटनेवर दशोराज्ञ ही त्यांची पहिली कादंबरी 2021 साली प्रकाशित झाली. घुमक्कडी हे त्यांचं प्रवास वर्णन, तर बायजा ही कादंबरी 2023 मध्ये प्रकाशित झाली. या पुस्तकांना आजवर अनेक वाङ्मयीन पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. राजहंस प्रकाशनातर्फे सवाष्ण ही त्यांची नवीन कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली असून 2022 साली राजहंसतर्फे घेण्यात आलेल्या रहस्य सन्मान कादंबरी स्पर्धेत सवाष्णला प्रथम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. सवाष्ण कादंबरीतील काही निवडक भागांचं वाचन लेखिका स्वतः करणार आहेत. क्षमा, मला वाटतंय आता आपण गप्पांना सुरुवात करूयात. माझा पहिला प्रश्न आहे की कलाकृती ही लेखकाच्या कल्पनेची निर्मिती असली तरी अनेकदा तिला वास्तवाचा आधार कुठेतरी असतो. या संदर्भात तुझ्या कादंबरीविषयी काय सांगशील? वास्तवाचा आधार निश्चित आहे. मला जुन्या वास्तू, जुना जो काळ आहे याविषयी फार उत्सुकता आहे आणि लहानपणापासनं मी त्या संदर्भातलं वाचन म्हणजे त्या पद्धतीच्या कादंबऱ्या मी वाचत आलेली आहे, त्यात रमली आहे. तर त्यामुळे त्यांचं जगणं कसं होतं याचं एक थोडंसं माझ्या डोक्यामध्ये ऑलरेडी ते आहे. पण जे नैमित्तिक कारण आपण म्हणतो असं सांगता येईल की आमच्या पंचक्रोशीमध्ये एक वाडा आहे जुना. रामचंद्र कांबळे म्हणून होळकरांचे दिवाण होते. तर शिवकालीन असा तो वाडा आहे. त्या वाड्याला भेट देण्यासाठी मी तिथे गेले होते. तर तिथलं अप्रतिम कोरीव काम, तो अंधारा, निमुळता जिना, ते सगळं पाहताना मला इतकं दाटून येत होतं की काय वैभवाचा काळ या वास्तूनं पाहिला असेल आणि आता मात्र तिथे ते भग्न झालेलं सगळं. तर ते कुठेतरी मला पिंच झालं होतं. आणि पण तेव्हा सवाष्णचं असं काहीच डोक्यात नव्हतं. पण नंतरही 2-3 वेळा मी कुठल्या पाहुण्यांना घेऊन तो वाडा बघण्यासाठी खास घेऊन गेले होते. तर ते हळूहळू जेव्हा जाता मला ते एक लेखकाला देणगी असते की तो स्थळ काळाच्या भिंती फोडून ते सगळं इमॅजिन करू शकतो. तर मला नंतर तिथे त्या बायका वावरताना दिसत होत्या. त्यांचे ते चुडा भरलेले हात, भिंतींना ते लिंपणं किंवा सारवणं त्या पद्धतीचं, शेणसडा, हे सगळं थोडंसं डोळ्यापुढे येत होतं. ते एक झालं. आणि दुसरी घटना म्हणजे माझ्या मनोगतातही मी लिहिलं आहे त्याविषयी की पूर्वी म्हणजे काही पिढ्यांपूर्वी अतिशय संपन्न असलेल्या घरातली पण आत्ताच्या काळात विपन्नावस्थेत जगत असलेली त्या घराण्याची सून, तिनं आत्महत्या केली 4 वर्षाच्या मुलीला घेऊन विहिरीमध्ये. तर तिचं प्रेत त्या मुलीला घेऊन तसंच कडक झालेलं. तर हे कुठेतरी मला दंश करून गेलं की काय तो काळ असेल की छत्रीला सोन्याचं पाणी दिलेलं असायचं त्यांच्या पूर्वजांच्या. आणि आज मात्र तिने अशी काही परिस्थिती वेगळी झाली की तिला शेवटी जीव तिचा द्यावा लागला. तर ह्या दोन्ही घटनांमधनं
माझ्या मेंदूत काहीतरी घुसळण झाली आणि सवाष्णाचं कथानक जन्माला आलं. मी मनोगत वाचलंय कादंबरीचं आणि ते इतकं सुंदर लिहिलंय, की ती कादंबरी कशी जन्माला आली, याचं बीजं आपल्याला त्या मनोगतात नक्कीच सापडतायत. आता मला सांगाल, की या कादंबरीची कथा साधारण 60 ते 70 वर्षांपूर्वीची आहे. एवढ्या जुन्या काळातल्या व्यक्तिरेखा इतक्या सूक्ष्मपणे, बारकाईनं लिहिणं, हे तुला कसं काय जमलं? यात 2 भाग आहेत. एक तर मी आधीच्या उत्तरात सांगितल्याप्रमाणे मी त्या पद्धतीचं वाचन पहिल्यापासून करत आलेली आहे. आणि दुसरं म्हणजे गप्पा. मी माझ्या आजीशी खूप क्लोज होते लहानपणापासनं. तर ती नेहमी सांगायची, की आमच्या काळी असं असायचं, आमच्या काळी तसं असायचं किंवा माझ्या सासूबाई पण त्यांचंही बऱ्यापैकी वय आहे. तर त्यांच्याही बोलण्यातनं ह्या गोष्टी येत असतात, की त्यावेळेचं कसं जगणं होतं. अ, ज्या अर्धशिक्षित बायका आहेत त्यांचं कसं जगणं होतं. तर ते ते एक माझ्या जीवापासचंच आहे. कारण सासर-माहेरकडनं दोन्ही ठिकाणी मला ते सतत कानावर पडत आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे गो. दांडेकरांच्या कादंबऱ्या असू देत, साने गुरुजींची श्यामची आई, जयवंत दळवींच्या कादंबऱ्या, ह्याची मी पारायणं केलेली आहेत. तर हा झाला पहिला भाग आणि दुसरं म्हणजे हेच की वरच्याची काहीतरी कृपा आहे ती, की तो एक कुठलातरी मेहरबान क्षण असतो आणि तो मी फक्त तो कॅच करून त्यावेळी खरंच उठून वही पेन हातात घेते आणि ते जमून येतं. तू म्हणतीये ते अगदी खरं आहे. आता तुझ्याच आवाजात आपण या कादंबरीची सुरुवात जी अतिशय उत्कंठावर्धक आहे, ती ऐकूयात. मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शपथ. मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शपथ. बिजू मनोभावे पुटपुटत होता. त्याच्यासोबत आलेली लहानखुरी लता त्याने दटावल्यावर काहीशी बावरून तेच म्हणत होती. त्यांच्या या हालचालींकडे काहीशी जून झालेली परसबाग गायीच्या डोळ्यांनी बघत होती. काय नव्हतं त्या बागेत. अशोकाची जुळी झाडं धारकऱ्यासारखी उभी होती. मोर पिसारा फुलवून उभी अशी नारळाची कित्येक झाडं. हळद माखल्या नवराईसारखा दिसणारा मोहरलेला आंबा. शिवाय नागकेशराची, पळसाची, केळीची काही. नागवेलीच्या पानांचा बहरलेला वेल. अळूची छोटी छोटी बेटं. घोसाळी, घेवडा, कारली, भोपळा असे कित्येक वेल. काही हिरा नानीच्या काळातली झाडं. दुर्गा आजीचे टोमणे ऐकूनही रुक्मिणीनं हौसेनं लावलेली कितीतरी फुलझाडं. मोगरा, जाई, जुई, रातराणी, पारिजातक आपल्या घमघमाटानं परसदारचा सतत ओल असल्यानं येणारा ओषट वास आपापल्या परीनं झाकून टाकत होती. रुक्मिणी होती तेव्हा रांगोळी घातल्यागत दिसणारी बाग आता टाकलेल्या बाईसारखी बेवारशी वाटत होती. गवत दांडगाई करत माजलं होतं, कर्दळीचा भर झाला होता. माजलेल्या गवतात दोन्ही पोरं गुडघ्यांपर्यंत दिसेनाशी झाली होती. मुंगसाचं तोंड पाहिल्याशिवाय माघारी फिरणार नाही असं विजूचं म्हणणं होतं. लताही नाईलाजानं आणि काहीशा बालसुलभ उत्सुकतेनं त्याच्या मागे चालली होती. इतक्यात तिच्या पायाजवळून काहीतरी सळसळत गेल्याची तिला जाणीव झाली. ती एकदम घाबरून म्हणाली, "विजू, चल माघारी, हिथं साप आहे." विजूनं मुंगसाच्या मागावरची नजर न हटवता तिला उत्तर दिलं, "हो." लाल लाल गुंजेसारख्या डोळ्यांचा, काळ्या भोर रंगाचा, तुकतुकीत अंगाचा आहे तो. घाबरू नको ग त्याला. आमच्या घराण्याचा मूळ पुरुष आहे तो. आमच्या घराण्याची राखण करतो. उगाच घाबरतेस तू. रुक्मिणी आईला तर किती वेळा दिसायचा. आई म्हणायची, तो दिसला की हात जोडायचे आणि मला वाट दे म्हणायचं. तो गुपचूप फडा टाकून निघून जातो. काही सुद्धा करत नाही. उगाच घाबरतेस तू.
आत्ता आपण ज्या कादंबरीविषयी बोलतोय, तर तिथं समर्पक वर्णन शैली आणि समृद्ध शब्दसंपत्ती हे या कादंबरीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर ही देणगी तुला काय वाटतंय कुठून मिळाली असेल? वाचनाची आवड. आमच्या घरी माझे आई-पप्पाही लिहिणारे आहेत. म्हणजे माझ्या पणजोबांपासनं म्हटलं तर चालेल जास्तच मागे जायचं तर. माझे पणजोबा इगतपुरी तालुक्याचे पहिले आमदार होते. आमदार म्हणजे ते त्या काळचे आमदार आणि असं असूनही त्यांनी त्यांची एक डायरी मेंटेन केलेली होती. ती डायरी मी खूप लहानपणी बघितली होती म्हणजे मला आठवत तर नाही त्यातलं काही आता. पण मला फार अप्रूप वाटलं होतं, की ते किती बिझी असतील तरीसुद्धा त्यांनी डायरी लिहिली आहे, लिहिण्यासाठी वेळ काढला आहे. आणि माझे आजोबासुद्धा असे बोलता-बोलता गाणी तयार करायचे. पप्पा चांगलं लिहायचे, आई पण लिहायची आणि त्यामुळे घरी साहित्यिकांचा वावर असायचा. म्हणजे आमच्या घरी दया पवार, संजय चौधरी, अरुण म्हात्रे, प्रकाश होळकर, बरीचशी नावं, की ही जी आता चमकणारे तारे आहेत, पण हे माझ्यासाठी फक्त काका मंडळी होते. तर या सगळ्यांचं ह्या सगळ्यावरती माझा पिंड पोसला गेलेला आहे. तर त्यामुळे तिथून ती शब्दसंपत्ती जमा झाली असावी आणि दुसरं म्हणजे वाचनाची तर खूप आवड होतीच आम्हाला. आई-पप्पा नेहमी घरामध्ये पुस्तकं असायची आणि माझं आणि माझ्या भावाचं भांडण व्हायचं, की पहिल्यांदा कोण वाचणार? मग कधीतरी आम्ही मांडवली करून अर्धा-अर्धा भाग म्हणजे शेजारी पडून मधली काही पानं उभी करून अशा पद्धतीने आम्ही वाचायचो. आणि मग नंतर अगदी शाळा कॉलेजला जायला लागल्यावरही कधी जर ₹2 शेंगदाणे घेतले, खारे शेंगदाणे, तर तो कागदही मी काही वाचल्याशिवाय सोडत नव्हते. तर त्यामुळे ते शब्दभांडार ते हळू जमा होत गेलं असावं आणि तेच मी आधीच्या बोलली, की त्या कुठल्यातरी त्या निर्मितीच्या क्षणी ते सगळं धावून येत असतं. काही शब्द मी विसरलेले असते. मग मलाच आश्चर्य वाटतं, हे मी कसं काय लिहिलं? याचा खरंच तोच अर्थ होतो का जो मला अभिप्रेत आहे? आणि ज्यावेळी मग मी ते बघायला जाते, तर खरंचच त्याच म्हणजे तो चपखल अर्थ घेऊन तो शब्द माझ्यासाठी धावून आलेला असतो. तर ही एक कृपाच आहे म्हणेन मी. तू म्हणतीये ते अगदी पटतंय मला, की समर्पक वर्णन शैली आणि समृद्ध शब्दसंपत्ती हे या कादंबरीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. तर असाच एखादा प्रसंग आम्हाला ऐकवशील का? वैशाख अमावास्येचा दिवस होता. उन्हाची काहिली वाढत चाललेली. लांब वरकुणी चिटपाखरूही नव्हतं. वाऱ्यानं उठणारे धुळीचे लोट हवेच्या समुद्रावर तरंग उठवत होते. सालाबादाप्रमाणे चालत आलेल्या प्रथेनुसार रुक्मिणी वाड्याच्या दिंडी दरवाजावरून काळे तीळ, उडीद, खडामीठ उतरवून टाकायला गेली होती. असं केल्यानं घराण्याची भरभराट होते, शांतता नांदते, अशी तिची भाबडी समजूत. तिनं येताना भरून आणलेला पितळेचा तांब्या दरवाजाच्या उंबऱ्यावर उपडा केला. उंबऱ्यावरची पितळी फुलं झगझगून उठली. डोक्यावरचा पदर सावरून नथीचा आकडा मागे सरकवत ती मुठीतला उतार्याचा ऐवज दरवाजावरून उतरून टाकणार तोच तिला लांबवर कुणाची तरी चाहूल लागली. मळ्याकडून येणाऱ्या वाटेनं कुणी बाई तिला येताना दिसली. ऐन मध्यान्हीच्या उन्हात अनवाणी पायांनी निघालेली ती बाई कोण असावी? कुठून आली असावी? याचा विचार करीत रुक्मिणी क्षणभर थबकली. ती बाई रुक्मिणीकडेच बघत होती. तिचे डोळे विलक्षण आर्त होते. हे रुक्मिणीला जाणवलं. त्या आर्त नजरेनं तिला जणू जखडून ठेवलं होतं. पाणी पाहिजे असेल कदाचित बिचारीला, असा विचार रुक्मिणीच्या मनात आला. तिनं नकळत हातातल्या रिकाम्या तांब्याकडे पाहिलं आणि ती मनाशी चुकचुकली. ती वाट सरू जशी जशी जवळ येत होती तसतशी तिची शारीरिक वैशिष्ट्ये स्त्रीसुलभ कुतूहलानं रुक्मिणी बघत राहिली. लोखंडी कांबीसारखे घोटीव पण कष्टकरी हातपाय, कमरेला लटकलेलं खुरपं, गौराईच्या मुखवट्यासारखे
पोरे माशावानी डोळे, टोकदार नाक, त्यात चमचम करणारी नथनी, पातळ तलम जीवणी. ती जवळ आली आणि अजिजीनं हसली. मशेरीमुळे तिचे दात काळपट झालेले होते, तरीही तिच्या हसण्यात काहीतरी जीव घेणं होतं खास. तिनं रुक्मिणीला कळवळल्या आवाजात विनंती केली, "वाड्याच्या मालकीनबाई, उलसक पाणी मिळेल का हो? लय ताण लागली बघा. लय दिवसांची चालतेय. माझं मुक्कामाचं ठिकाणच येईना. माझ्या पोरी वाट बघत असतील माझी." तिनं एका दमात 2-4 वाक्ये बोलली. तिचा ऊर धपापत होता, कानशिलावरून घामाच्या धारा लागलेल्या. अर्धवट जळालेल्या पदरानं ती घाम टिपत होती. रुक्मिणी आश्वासक हसली. "अगं हो, दम घे जरा, मग बोल. उन्हाचा चटका फार आहे. खूपच तहानली असशील ना? टेक इथे, मी आणतेच पाणी. बस जरा." "माफी करा वहिनीसाब, माझ्या पायी तुम्हाला त्रास." "अगं असू दे, पाण्याचा धर्म असतो. माफी करा मला वहिनीसाब." तिच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा रुक्मिणीला भास झाला. साध्या पाण्यासाठी इतक्या वेळा माफी मागणं पाहून तिला कसंसच झालं. खूपच तहानलेली असेल बिचारी. ती मनाशी चुकचुकली. हातातले उतार्यासाठी आणलेले उडीद, तीळ, मिठाचे खडे तिनं दरवाजा मागच्या दगडी देवळीत ठेवले. पाणी शेंदण्यासाठी विहिरीपाशी जात असताना त्या स्त्री वाटसरूची नजर तिच्या पाठीवरच रुतलेली आहे असं तिला वाटत राहिलं. सज्जाद दुर्गाजी उभी होती. रुक्मिणीला विहिरीपाशी जाताना पाहून ती पुटपुटली, "सखूबाईऐवजी ही विहिरीपाशी काय करते?" तिनं न राहवून आवाज दिला, "सुनबाई, विहिरीपाशी काय करता?" रुक्मिणीनं एका हातानं खाली पोहरा सोडत आणि एक हात डोक्यावर आडवा धरत उत्तर दिलं, "वाटसरू आहे कोणतरी. लांब गावची दिसते बिचारी. पाणी पाहिजे तिला." अगं पण अमावस्येला भर मध्यान्नीला हिरीपाशी कशासाठी?" एक वेगळा प्रश्न, की लेखक जेव्हा कुठलीही कलाकृती साकारतो, तर ही कादंबरी साकारताना तुझं सर्वात जवळचं आणि सर्वात आवडतं पात्र कोणतं? खरं तर लेखकाला सगळीच पात्र आपली मुलं असतात. पण त्यातही मला जर आवडणारी 2 पात्र आहेत. मला एक नाही सांगता येणार, की जे अगदी माझ्यातून जन्माला आलं आणि इतकं प्रभावीपणे, इतकं ठळक जन्माला आलं आणि तरीही कुठल्या बाळंतवेणांचा मला त्रास झाला नाही. अशी 2 पात्र आहेत. एक बाजिंदा, जिच्यामुळे सगळं घडामोडी घडत जातात या वाड्यामध्ये, आणि दुसरी म्हणजे लता. आता ते परस्पर त्यांचं जे काय आहे द्वंद्व, ते तुम्ही प्रत्यक्ष कादंबरीतच वाचा. पण ही दोन्ही पात्र माझ्या खूप खूप जवळची आहेत. तर त्यातली जी बाजिंदा आहे, तिचा एक प्रसंग आहे आणि तो कलाटणी देणारा प्रसंग आहे सगळा. तो मी आता तुम्हाला वाचून दाखवते. हिरा हतबुद्ध झाली होती. नानानं त्याच्या वासनेपायी जन्माजोगीचे तळतळाट घेतलेत या जाणीवेनं ती थर्रारून उठली. तिच्यात माणुसकीचं आणि गृहकर्तव्याचं द्वंद्व सुरू झालं. तिच्या तोंडातून शब्द फुटेना झाला. ती परिस्थिती शरण होऊन म्हणाली, "मी काय बोलू? तुझ्या पहाड्या एवढ्या दुःखापुढं मी काय बोलू माये? पण यांना माफी कर, माफी कर." हिराचा कंठ रुद्ध झाला होता. बाजिंदाच्या तेज खुरप्यानं तिच्या दंडाला मोठी जखम केली होती. त्यातून रक्त भळभळत होतं. पण हिराचं त्याकडे लक्षच नव्हतं. हिराच्या गयावया करण्याचा बाजिंदावर परिणाम झाला की नाही याचा अंदाज तिच्या चेहऱ्याकडे पाहून येत नव्हता. सगळे खिळल्यासारखे उभे होते.
त्या काही क्षण नांदलेल्या शांततेला चिरत बाजिंदा कडाडली. बाहेर शेण खायची चटक असलेल्या नवऱ्याला तू पोटात घेतीस? बरं, घे. पण माझा शाप त्याला भवल्याबिगर राहणार नाही. थडा छाती पिटून घ्यायची बारी येईल ह्या वाड्यावर. हिथं हळदी कुक्काचा करंडा तसाच वांडू असून पडल. दिवसा ढवळ्या भूत नासतीन इथं भूत. वाड्याची भुई जोडव्याचा आवाज ऐकायची नाय. वटवाघळाचं घुबडाचं राज्य येईल. आयुष्यभर तुझ्या साऱ्या वंशाला बाहेरच तोंड मारत फिरावं लागन. या वाड्यात एक बी सवाशीन जगणार नाही, एक बी सवाशीन जगणार नाही. हा माझा एका आईचा शाप आहे तुम्हाला. कधी कोणी पाहिला नसल असा कहार होईल. माझा तळतळाट समध्यांना भवल. तळपट होईल तुमचं तळपट. बाजिंदा एक हात नाचवत म्हणाली. तिचा आवाज अस्मान चिरीत जात होता. भेसूर आवाजातले अभद्र बोल हिराचं काळीच फाडत होते. तिची जीभ टाळ्याला चिकटली होती. महाराज राखण करा, महाराज राखण करा, असं पुटपुटत हात जोडून उभी असलेली हिरा हे सगळं सहन न होऊन काही काळाच्या आत धाडकन ओसरीच्या दगडी पायऱ्यांवरनं गडगडत खाली पडली. या कादंबरीमध्ये 3 पिढ्यांना छळणाऱ्या एका शापाची कहाणी आहे. मंत्रतंत्र आहेत. आज अशा विषयावर फारसं लिखाण केलं जात नाही. तर त्याविषयी काय सांगशील? माझा पहिल्यापासनं हा प्रयत्न राहिला आहे. म्हणजे मी मेडिकल स्टुडंट होते तेव्हापासूनचा, की सायन्स आणि पारलौकिक ह्या ज्या गोष्टी आहेत, की ज्या सायन्सच्या तोकड्या फुटपट्टीनं प्रूव्ह केलं जाऊ नाही शकत, ह्या कुठेतरी इंटरकनेक्टेड आहेत. हे मला पहिल्यापासून वाटायचं. मग त्यामुळे मी जेव्हा अभ्यास करायचे, त्यावेळी मी तो संबंध शोधू पाहायचे. तर त्यावेळी पण आमच्या जे.टी. केंट म्हणून डॉक्टर आहेत, त्यांची लेक्चर्स होती आम्हाला अभ्यासाला. तर तिचं आणि स्वामी विवेकानंदांचं राजयोग यांच्यामधलं काय कनेक्शन आहे हे मी त्यावेळी शोधण्याचा प्रयत्न केला होता. तर अजूनही माझा हा विश्वास आहेच आहे, की हे सगळं एकाच ओरिजिनमधलं आहे. म्हणजे आत्ता जसं मान्यता आहे, लोकमान्यता, की विज्ञान एकीकडे आणि पारलौकिक गोष्टी दुसरीकडे. तर असं नाहीच आहे. ते कदाचित समांतर असू शकतील, पण परस्पर विरोधी दिशांकडे नाही जात ते. तर हे मला कुठेतरी माझ्या लिखाणात आणायचंच होतं. मी दशोराज्ञामध्ये पण तो प्रयत्न केला आहे, की ब्रह्मदंड म्हणजे मे बी मोबियसची पट्टी असेल जयंत नारळीकरांच्या पुस्तकातली, की जिथे अवकाशाला पीळ पडत असेल आणि जे फिजिकल क्वालिटीज आहेत पदार्थांच्या त्या चेंज होऊन जात असतील. तर असं सगळं मी त्यावेळी प्रयत्न करत होते आणि सवाष्णमध्ये पण त्या पद्धतीचा मी प्रयत्न केला आहे आणि माझा विश्वासही आहे, की हे कुठेतरी हळू जेव्हा वेळेनुसार प्रूव्ह होईल, तेव्हा यातला परस्पर संबंध लक्षात येईलही. कारण जोपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत पृथ्वी गोल आहे ही अंधश्रद्धाच होती, नाही का? मग अंधश्रद्धा किंवा मंत्रतंत्र ह्या सगळ्या गोष्टी त्या भूमिकेतनं बघाव्या आणि त्या चिताराव्या असं मला वाटत आलेलं आहे पहिल्यापासून. तर मी थोडा प्रयत्न केलाय अल्पमतीनुसार. थँक्यू क्षमा. सवाष्ण या कादंबरीला भरपूर प्रतिसाद मिळणार आहे, यात काही शंका नाही. आणि तुझ्या पुढच्या लेखनास आमच्याकडून खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सवाष्ण या कादंबरीची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.